आयुष्य असं निघून चाललेलं आहे, काही सांगू शकत नाही आम्ही मनपाच्या बाहेर तरी व्यवस्थित जाऊ की नाही, एवढं कीर्तन करून काय माहिती पुन्हा आम्ही दिसतो की नाही महाराज. हा सगळा श्वासाचा भगवंताच्या हाताशी असलेला धागा आहे महाराज. जेव्हा कधी ज्यावेळी श्वास बंद होतील ना त्यावेळी आयुष्य संपून जातं. फक्त विचार करा, आणि मिळालेल्या आयुष्यामध्ये आम्ही फक्त तुझं आणि माझं करत राहिलो. अजून काय सांगावं महाराज, आम्हाला वाटलं हे आमचं आयुष्य आहे, परंतु आयुष्य कशा करता खर्च केलं. घर नव्हतं, घर बांधण्याच्या पाठीमागं महाराज आयुष्यातली 20 वर्ष निघून गेली. आयुष्यभर कष्ट केलं, आयुष्यभर नोकरी केली, आणि वयाच्या 50-55 मध्ये महाराज आम्ही चांगला बंगला उभा केला. घरात गाडी नव्हती महाराज, आम्ही 2 व्हीलर वरती फिरत होतो, परंतु नाही 4 व्हीलरचं एक स्वप्न होतं. पैसा कमवला, नोकरी केली महाराज. आयुष्यात मनुष्य काही कमवू शकत नाही का? ठरवलं तर मनुष्य काही करू शकतो. अरे गाडी नसली तर पैसा कमवून गाडी घेऊ तो शकतो, घर नसेल तर घर बांधू शकतो महाराज. दागिने नसले तर आम्ही असंख्य दागिने खरेदी करू शकतो, परंतु आम्हाला एक गोष्ट माहित असली पाहिजे, आम्ही भौतिकतेत किती रमलो, आम्हाला शाश्वत सुखाच्या पाठीमागे जाण्याची खूप गरज आहे. आणि साधू संतांनी सांगितलं या शाश्वत सुखापर्यंत तुम्ही पोचा. का? कारण दाग दागिने ते मला जोपर्यंत श्वास आहे ना तोपर्यंतच घातलेले चांगले. त्या देहात एकदा का तो आत्मा निघून गेला की जाताना कुणी महाराज डामाडवला दागिना सजवून एखादी बिचारी गेली का? सांगितलं गेली का महाराज? नाही. असलेले पण काढले जातात. अरे ते काढून घे, कुणाकडे दिले नीट लक्ष ठेव. ते बारकात सुद्धा मणी कुठे गेला नाही पाहिजे. जाताना फक्त एखादा सोन्याचा मणी माई बाबा मुखात घातला जातो, आणि तो जरी नसला तरी महाराज तुळशीचं पान घातलं जातं, आम्हाला तसंच पाठवलं जातं महाराज. ठीक आहे ना? अहो ही दशा आहे आमच्या आयुष्याची. मग विचार करावा असा वाटतो, किती करशील रे संसार